नमस्कार, वेलकम टू मोहिते रेसिपीज. मित्रांनो, आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आता शाळा सुरू झालेल्या आहेत आणि प्रत्येक आईला टिफिनला काय द्यावं याचा मोठा प्रश्न पडतो बरं का. चला मग आज आपण टिफिनसाठी एक मजेदार असा ढोकळा बनवूया. बरं, मग या ढोकळ्याचं वैशिष्ट्य काय असणार आहे? झटपट बनणारा आणि मुलांना आवडणारा. त्यासाठी इथे आपण 750 ग्रॅम हरभऱ्याची डाळ घेतली आहे, 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो तांदूळ घेतलेत आणि 30 ग्रॅम इतकी उडदाची डाळ घालून आपण याला चक्कीवरून मस्तपैकी हलकंसं जाडसर दळून आणलंय बरं का. त्याला आता आपण पीठ घालण्याच्या चाळणीने चाळून घेणार आहोत. अगदी शब्दशः 2च मिनिटात बनेल असा आपला हा ढोकळा असणार आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता तिथे आपण हे सगळं पीठ चाळून घेतलेलं आहे एका मोठ्या अशा बाउलमध्ये. त्यानंतर आता इथे आपण 200 ग्रॅम साखर, 40 ग्रॅम सायट्रिक ॲसिड, 40 ग्रॅम मीठ आणि 40 ग्रॅम खाण्याचा सोडा असं आपण इथे घेतलेला आहे. त्यातली 200 ग्रॅम साखर आपण एका मिक्सरच्या भांड्याला घालायची आहे. सोबत सायट्रिक ॲसिड घालून आपण याची मस्तपैकी फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता ही पावडर आपण त्या पिठामध्ये चाळणीने चाळून घेतो. यासोबतच आपण सोडा आणि मीठ सुद्धा अशाच पद्धतीने चाळणीने चाळून या पिठामध्ये मिक्स करणार आहोत. अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल मित्रांनो, तो चॅनल सबस्क्राईब करा. माझी रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्र आपल्यामध्ये शेअरसुद्धा जरूर करा बरं का. आता इथे आपण मीठ आणि सोडासुद्धा चाळणीद्वारे ह्या पिठामध्ये मस्तपैकी चाळून घेत आहोत. त्यामध्ये सुद्धा एखादा खडा जर असला तर तो सुद्धा आपल्याला तसा नको आहे. व्यवस्थित आपण ज्या पद्धतीने केक बनवताना सगळं ते असं प्रीमिक्स तयार करतो त्या पद्धतीने आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता हे सगळं छान कालवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपण छान ढोकळा प्रीमिक्स तयार करून घेतलेलं आहे आणि हे आपण आता एका डब्यामध्ये, हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. इथे आता आपण एका स्टीलच्या ताटाला ग्रीस करून घेत आहोत, ऑइल करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला अगदी इन्स्टंट ह्या डब्यामधून तुम्ही बघू शकतात आपल्याला हवं तेवढं पीठ अगदी काढायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला ते बनवण्याची इच्छा झाली त्यावेळेस अगदी पीठ घ्यायचं आहे मिक्सिंग बाउलमध्ये आणि फक्त पाणी घालायचं आहे. थोडंसं तेल त्यामध्ये आपण घालूया आणि पाणी घालून याला मस्तपैकी मिक्स करायचं. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तेवढं पाणी आपण यामध्ये घालायचं आहे. घट्टसर किती कन्सिस्टन्सी तुम्ही स्क्रीनवर व्यवस्थित बघून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही तेवढं पाणी त्यामध्ये घालायचं आहे. आपण दरवेळेस वेगवेगळ्या प्रमाणामध्ये हे ढोकळे बनवणार आहोत, त्यामुळे बॅटरची कन्सिस्टन्सी एवढंच तुम्ही बघायचं आहे. पोरिंग कन्सिस्टन्सी इतकं आपण त्याला असं घट्टसर बनवायचं आहे. आणि मग हे सगळं आपण ग्रीस करून घेतलेल्या ताटामध्ये व्यवस्थित ओतून घ्यायचं आहे, त्याला छान सेट करून घ्यायचं आहे. आणि मग याला मस्तपैकी आपण 15 ते 20 मिनटं स्टीम करायला घेणार आहोत. संपूर्ण बॅटर आपण ताटामध्ये ओतून घेतल्यानंतर त्याला छान टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे ते एकसारखं असं सगळीकडे पसरलं पाहिजे. आणि मग आपण स्टीम करायला याला ठेवायचं आहे. पावसाळ्याच्या तोंडाशी जर मस्त हवाबंद डब्यामध्ये आपण हे प्रीमिक्स तयार करून ठेवलं तर संपूर्ण पावसाळाभर आपल्याला हवा तेव्हा हवे तेवढे मस्तपैकी गरमागरम ढोकळे करून खाता येतील बरं का. तुम्ही बघू शकता साधारणपणे 15 मिनिटानंतर आपण हे काढून बघत आहोत. मस्तपैकी स्टीम झालेलं हे ताट फुलून आलेलं आहे छान. तुम्ही बघू शकता करायला किती झटपट असं आहे. अगदी घाईच्या वेळेसुद्धा तुम्ही टिफिनला अगदी पटकन बनवून हा देऊ शकतात बरं का. तुम्ही बघा आता आपला हा स्टीम केलेला जो ढोकळ्याचा ताट आहे ते बाजूला आपण खाली काढून घेतलेलं आहे. ते हलकंसं थंड झालं आहे, त्याची वाफ कमी झाल्यानंतर त्याला आपण बाजूला काढत आहोत. आणि आता पुढच्या तयारीला लागूया. याला सुरीच्या मदतीने सगळ्या बाजूने आपण याला अशा पद्धतीने कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि आपण एका प्लेटमध्ये त्याला अशा पद्धतीने उलटा मारून संपूर्ण त्याचा जो बेस आहे तो आपण अशा पद्धतीने काढून घेतला आहे. तुम्ही बघू शकतात अतिशय अप्रतिम असा आपला हा ढोकळ्याचा बेस झालेला आहे. किती छान सुंदर अशी जाळी त्यावरती आलेली आहे. तुम्ही बघत आहात, अगदी तुम्हाला मी लाईव्ह असं दाखवत आहे. पण काढल्या त्यावरची जाळी तुमच्या लक्षात येईल. तुम्ही बघू शकतात आपण सुरीने त्याचे असे काप करताना अगदी त्याला हात लावण्याची सुद्धा गरज पडत नाही. असा अगदी स्पॉन्जी असा आपला हा ढोकळा झालेला आहे. आणि तुम्ही बघत आहात त्याला कापताना तो अगदी अलगद असं सुरीने कट होतोय बरं का. त्याला आपण आपल्या अशा उभ्या आडवे काप देऊन अशा पद्धतीने चौकोनी त्याचे पीसेस आपण तयार करून घेत आहोत. आणि यावरती आता एक मस्तपैकी मजेदार फोडणी आपण करणार आहोत बरं का. आणि ताटाला आपण थोडंसं ग्रीस करताना जास्तीचं केलेलं होतं, त्यामुळे तो बेस ताटातून अगदी अलगद असा वेगळा झाला आहे बरं का. तुमच्या लक्षात आलंच असेल. आता बघू शकतात हा पीस तुम्हाला मी उचलून दाखवत आहे. किती मजेदार अगदी मस्त असं स्पॉन्ज त्याचं तयार झालेलं आहे. स्पंजी असा तो तयार झालेला आहे. इकडे आपण एका तडका पॅनमध्ये मस्तपैकी त्यात तेल घातलं आहे. काही हिरव्या मिरच्या देठासकट आपण उभ्या चिरा मारून मस्तपैकी त्यांना भाजायला घातलं आहे, म्हणजे तळून घेत आहोत. मस्त फ्राय झाल्यानंतर त्यात आपण थोडीशी मोहरी घालायची आहे. त्यात थोडंसं जिरंसुद्धा घालू शकतो आपण आवडत असेल तर.
आणि त्यात काही कढीपत्त्याचे पानं घालायचे बरं का. कढीपत्त्याचे पानं म्हणजे या ढोकळ्याची सगळी जानच असते. याचा सगळा फ्लेवर या ढोकळ्यावरती उतरणार असतो आणि हा सगळा तडका आपण मस्तपैकी ह्या कापून घेतलेल्या मस्तपैकी स्टीम झालेल्या आपल्या ह्या ढोकळ्याच्या बेसवरती घालायचं आहे आणि छान असं संपूर्ण त्या प्रत्येक पीसला लागेल अशा पद्धतीने ही संपूर्ण फोडणी त्यावरती आपण पसरवायची आहे. अशा पद्धतीने आपले हे मजेदार ढोकळे तयार झालेले आहेत बरं का. लगेचच तुम्ही याचा आस्वाद कशासोबतही घेऊ शकतात. त्याच्या अगदी हिरव्या मिरच्या नुसत्या त्याच्यासोबतसुद्धा तो तुम्ही खाऊ शकतात किंवा कुठल्याही सॉससोबत किंवा एखादी चटणी तुम्ही ग्रीन सॉस तुम्ही तयार करून घेऊ शकता. त्यासोबतसुद्धा तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. चला मग आपण टिफिन लगेच भरून घेऊया. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार 2-3 पीस तुम्हाला हवे असतील तेवढे तुम्ही पीस यामध्ये भरायचे आहेत आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यासोबत टोमॅटो सॉस सर्व करू शकतात आणि झाला तुमचा मजेशीर टिफिन तयारसुद्धा झाला आहे. नक्की ट्राय करून बघा. भेटूया पुढील भागात अशाच मजेदार इनोव्हेटिव्ह रेसिपींसह. तोपर्यंत बघत राहा माहिती रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.